सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व भागामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकांचं वादळ सुरू आहे आणि अशामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या नातलगांना आणि आपापल्या जातीतल्या लोकांना तिकीटचा वाटप केलेला आहे किंवा उमेदवारी अर्ज दिलेला आहे. अशा काळामध्ये जनता आणि नेते, जनता आणि पक्ष यांच्यामधला जो सलोख्याचं नातं आहे, जे जिव्हाळ्याचं नातं आहे, ते दुखावणार आहे हे नक्कीच आहे. जनतेचा आज रोजी कोणत्याही पक्षावरती विश्वास राहिलेला नाही. पक्षावरती विश्वास नाही म्हणजे अर्थातच सरकारवरचा सुद्धा विश्वास त्यांचा कमी होतो आहे किंवा सत्तेवरचा विश्वास त्यांचा कमी होतो आहे आणि हा विश्वास लष्करावरचा वाढतो आहे, हे सुद्धा एक वास्तव आहे. आणि जेव्हा लोकनियुक्त सरकारवरचा विश्वास कमी होतो जनतेचा आणि लष्करावरचा विश्वास वाढतो, त्यावेळी लोकशाही ही धोक्यात आलेली असते, हे निश्चित आहे. मग अशातच बॅरिस्टर नाथ पै या लोकशाहीची आराधना यामध्ये सांगतात की जनता आणि राजकीय पक्ष यांच्यामधलं सलोख्याचं नातं जास्तीत जास्त ज्या ठिकाणी प्रस्थापित होईल त्या ठिकाणी लोकशाही चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होईल, अथवा त्या देशामध्ये संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही संकटं आज आपल्या भारतामध्ये दिसत आहेत. हे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरून सुद्धा तरी आपण समजू शकतो. ही स्थिती आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते आहे बघा.